एजंटांबरोबर भागीदारी असल्याचं त्यांचं कळतंय। नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी। चाकणमध्ये झालेल्या एका अपघाताच्या कारणावरून झालेल्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू झाला। ही घटना काळेवाडी येथे घडली। सचिन धोंडीबा सोनकांबळे वय वर्ष 28 असे मारहाणीत मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचं नाव आहे। याबाबत त्यांच्या मोठ्या भावाने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। त्यानुसार 4 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सचिन हा चाकण येथे खासगी प्रवास बस चालवत असताना झालेल्या अपघाताच्या कारणावरून आरोपींनी त्यास गाठले व कोणत्या तरी वस्तूने डोक्यात मारहाण केली। यात त्याला गंभीर दुखापत होऊन मृत्यू झाला। वाकड पोलीस अधिक तपास करत आहेत। पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाने गुन्हेगारांवर कारवाया सुरू केल्या आहेत। यामध्ये चाकणमधील काही टोळ्यांवर कारवाया करण्यात आल्या असून एकाच कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे। गंभीर गुन्हे दाखल असलेल्या 3 गुन्हेगारी टोळ्यांवर पिंपरी चिंचवड पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमाअंतर्गत कारवाई केली। टोळी प्रमुख अनिरुद्ध उर्फ बाळ्या उर्फ विकी राजू जाधव, सोहन राजू चंदेलिया दोघेही राहणार जाधव वस्ती, प्रद्युम्न राजकुमार जवळगे राहणार चाकण, यश उर्फ गोंद्या आकाश खंडागळे राहणार निगडी, अभिषेक उर्फ बकासूर चिमाजी पवार राहणार चिंचवड, शुभम गोरखनाथ चव्हाण राहणार आकुर्डी, अनिकेत अशोक बाराथे, अश्विन सुधीर गायकवाड दोघेही राहणार दापोडी, यशपाल सिंग अरविंद सिंग देवडा राहणार सांगवे या टोळीवर 15 गुन्हे दाखल आहेत। तसंच टोळी प्रमुख राहुल आप्पासाहेब लोहार राहणार उरोळी कांचन, टोळीतील सदस्य ऋत्विक प्रकाश गायकवाड राहणार चाकण तालुका खेड, आकाश दिनकर गायकवाड राहणार मोशी, गगन बबन वहिले, शिवतेज ज्ञानेश्वर ठाकरे दोघेही राहणार डुडुळगाव यांच्यावर 10 गंभीर गुन्हे दाखल आहेत। तर टोळी प्रमुख विक्रांत उर्फ सरडा प्रकाश देवकुळे, सूरज राजू चव्हाण, साहिल उर्फ विश्वास मुकेश लोट, शुभम सुमित डिंगिया सर्व राहणार बोबखेल या टोळीवर एकूण 7 गंभीर गुन्हे दाखल असल्याचे समोर आले। या 3ही टोळीतील आरोपींवर चिखली, निगडी, शिरगाव, रावेत, चिंचवड, वाकड, देहू रोड, MIDC भोसरी, दिघी, हिंजवडी, दापोडी, सांगवी, आळंदी, विश्रांतवाडी, खडकी, कोंढवा, उत्तमनगर, चाकण पोलीस ठाण्यात खून, दरोडा, जबरी चोरी, खुनाचा प्रयत्न, दंगा करून तोडफोड करणे, गंभीर दुखापत, बेकायदेशीर जमाव जमवून मारहाण करणे, अंमली पदार्थ विक्री करणे, चोरी, अपहरण, शस्त्र बाळगणे अशा गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे। 3 जण कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले असून यात चाकणमधील एकाचा समावेश आहे। गंभीर गुन्हे दाखल असलेला साकीब रफिक शेख राहणार धानोरी व आकाश सुभाष आल्हाट राहणार वाल्लेकरवाडी चिंचवड यांना हर्सुल मध्यवर्ती कारागृह छत्रपती संभाजीनगर येथे, तर नागेश गोपीनाथ शिंदे राहणार रोहकल चाकण तालुका खेड पुणे यास मध्यवर्ती कारागृह नागपूर येथे 1 वर्षासाठी स्थानबद्ध केले आहे। आळंदी येथे दर्शनासाठी आलेल्या 2 ज्येष्ठ नागरिकांचे अपहरण करून अज्ञात आरोपीने त्यांच्या नातेवाईकांकडे 2 लाख रुपयांची खंडणी मागितली आणि धमकावले। ही घटना चाकण चौक आळंदी येथे घडली। याबाबत सदानंद दगडू गायकवाड वय वर्ष 35 राहणार रिसोड वाशिम यांनी आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे। दगडू शिवराम गायकवाड वय वर्ष 62, प्रशिक आंबोरे वय वर्ष 60 अशी अपहरण झालेल्या वृद्धांची नावे आहेत। या प्रकरणी सचिन सुरेश मोरे वय वर्ष 30 राहणार चरोली खुर्द खेड आणि एक महिला वय वर्ष 40 राहणार चरोली खुर्द खेड यांना अटक करण्यात आली आहे। यातील तक्रारदार यांचे वडील दगडू गायकवाड आणि त्यांचे मित्र प्रशिक आंबोरे हे आळंदी दर्शनासाठी आले होते। दर्शन घेतल्यानंतर दोघेही मंदिराजवळ असलेल्या चाकण चौकात आले। तिथे कारमधून आलेल्या आरोपींनी दोघांचे अपहरण केले। त्यानंतर आरोपीने त्यांच्याकडे 2 लाख रुपयांची खंडणी देण्यासाठी सक्ती केली आणि धमकावले। सदानंद गायकवाड यांना याबाबत फोनवरून माहिती मिळाली। त्यानंतर त्यांनी तत्काळ पोलिसात धाव घेतली। घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी सर्व सूत्रे हलवून दोन्ही आरोपींना अटक केली आहे। आळंदी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत। मध्य प्रदेशाहून मोलमजुरीसाठी आलेल्या युवकाला देशी बनावटीचे पिस्तूल बाळगताना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेत गुन्हा दाखल केला। धर्मेंद्र हरिप्रसाद सैन वय वर्ष 25 राहणार सोळू तालुका खेड असे ताब्यात घेतलेल्या युवकाचं नाव आहे। आरोपी सैन हा आळंदी मरकळ रस्त्यावरील PCS चौकात मध्यरात्री उभा होता। त्याच्याकडे देशी बनावटीचे 1.5 लाख रुपयांचे लोखंडी पिस्तूल आणि 1 जिवंत काडतूस होते। याबाबतची फिर्याद गुन्हे शाखेचे पोलीस ज्ञानेश्वर गिरी यांनी आळंदी पोलीस ठाण्यात दिली। चाकण आंबेठाण रस्त्यावरील भरधाव वाहन चालकांचा प्रश्न ऐरणीवर आला। या रस्त्यावर अनेकदा अशी भरधाव वाहने प्राणघातक आणि गंभीर अपघातांना कारणीभूत ठरत आहेत। चाकण आंबेठाण रस्त्यावर BSNL टॉवर परिसरात एका भरधाव बसने दुचाकीस्वारास उडवल्याची घटना शनिवारी दुपारी घडली आहे। याबाबतचे व्हिडिओ प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी पुणे लाईव्हकडे पाठवले आहेत।
खेड तालुक्यात बिबट्यांनी वन हद्द ओलांडली आहे. नागरिक दहशतीत. खेड तालुक्यातील तळवडे गणेशखिंड भागात आदिलभाई जमादार यांच्या घराच्या समोर बिबट्याचे दर्शन झाल्याचे त्यांनी याबाबतचे व्हिडिओ पाठवून कळवले आहे. वन विभागाने योग्य ती खबरदारी घेण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे. दरम्यान तालुक्यात अनेक गावांमध्ये सैरभैर झालेले बिबटे सर्रास दिसून येत आहेत. खेड तालुक्यातील टाकळकरवाडी येथे रामदास गणपत टाकळकर या शेतकऱ्याने बिबट संरक्षणासाठी घर आणि गोठा परिसराला तारेचे कुंपण उभारले. यासाठी त्यांना लाखभर रुपये खर्च आला. सध्या वाडीत कुत्री देखील टोळक्याने फिरतात. एवढी बिबट्यांची दहशत आहे. घरी एकट्याच राहणाऱ्या इंदुबाई पांडुरंग टाकळकर या बिबट्याच्या भीतीमुळे दररोज संध्याकाळी परगावी नातेवाईकाकडे मुक्कामी जातात आणि सकाळी पुन्हा शेतकामासाठी येत असल्याचं चित्र पाहावयास मिळत आहे. खेड तालुक्यात ग्रामीण भागात अनेक ठिकाणी अशी स्थिती नागरिक अनुभवत आहेत. त्यात निर्जन भागातील किंवा रानावरच्या वस्त्या अधिक दहशतीत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. रामदास गणपत टाकळकर राहणार टाकळकरवाडी वड्याच्या कडेला इकडे घर आहे आणि इथे बिबट्यांची दहशत थोडीशी आहे. त्यामुळं घराचं तार कंपाऊंड करण्याची वेळ आलेली आहे. रात्रीचं भीती फार वाटते. त्यामुळं आवाज बिवाज बिबट्यांचे येतात. मी सुजाता बाळासाहेब टाकळकर बोलते. टाकळकरवाडी हे माझं गाव आहे. इथे ना बिबट्यांची खूप दहशत आहे. आम्ही इथे ओढ्याच्या कडेला राहतो. आमची शेती इथे शेतात राहत असल्यामुळे बिबटे खूप दिसतात आणि आमची जनावरे इथे असतात. त्याच्यामुळे आम्हाला लहान मुलं असतात. त्याच्यामुळे आम्हाला खूप भीती वाटते. त्वरित इथे पिंजरे वगैरे बसवण्यात यावे एवढीच विनंती. केंद्र आणि राज्यातील मंत्री चाकणमधील रस्त्यांची कामे मार्गी लागणार असल्याचे नागपूर येथे अधिवेशन प्रसंगी सांगत आहेत. पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या रस्त्यांच्या उन्नतीसाठी MSIDC कडून जलद कामकाज सुरू आहे. हडपसर यवत मार्ग प्रकल्पाची निविदा प्रक्रिया सुरू आहे. पुणे शिरूर या 6 पदरी रस्त्याला मंत्रिमंडळाने मान्यता दिली असून निविदा स्वीकृती प्रक्रिया सुरू आहे. शिरूर छत्रपती संभाजीनगर ग्रीनफील्ड प्रकल्पाचे भूसंपादन पूर्ण झाले आहे. तळेगाव चाकण शिक्रापूर उन्नत मार्गाची निविदा प्रक्रिया सुरू आहे अशी माहिती मंत्री दादा भुसे यांनी अधिवेशनात दिली आहे. महाराष्ट्रासाठी 2026 पर्यंत 1.50 लाख कोटी रुपयांच्या रस्ते कामांना मंजुरी देण्यात आली असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. ही कामे पुढील 3 महिन्यात सुरू होतील असे त्यांनी नागपूर विधान भवनाच्या परिसरात पत्रकारांशी बोलताना सांगितले. मंत्री गडकरी हे विधान परिषदेच्या शताब्दी सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी विधिमंडळात आले होते. गडकरी म्हणाले, महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ 16,318 कोटी रुपये खर्चून पुणे छत्रपती संभाजीनगर नवीन द्रुतगती मार्ग बांधणार असून त्यासाठी सामंजस्य करारावर प्रक्रिया करण्यात आली आहे. या नवीन द्रुतगती मार्गामुळे पुणे ते छत्रपती संभाजीनगर प्रवासाचा वेळ 2 तासापर्यंत आणि छत्रपती संभाजीनगर ते नागपूर प्रवासाचा वेळ 2.5 तासापर्यंत कमी होईल. 4,207 कोटी रुपये खर्चून बांधल्या जाणाऱ्या तळेगाव चाकण शिक्रापूर उन्नत मार्गाचे भूमिपूजन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संपल्यानंतर केले जाईल. भारतातील सर्वात मोठे कृषी प्रदर्शन असलेल्या किसान या कृषी प्रदर्शनाचे पुणे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन व संमेलन केंद्र मोशी येथे प्रदर्शन स्थळी राज्यभरातून शेतकरी नागरिक भेट देत आहेत. हे प्रदर्शन दिनांक 10 ते 14 डिसेंबर 2025 दरम्यान सकाळी 9 ते सायंकाळी 5 पर्यंत सुरू आहे. हे किसान मालिकेतील 33वे कृषी प्रदर्शन असून यावर्षी प्रदर्शन 30 एकरावर विस्तारित आहे. किसान प्रदर्शनात 600हून अधिक कंपन्या, संशोधन संस्था व नवउद्योजक शेतीतील नवीन तंत्रज्ञान व उत्पादने सादर केली आहेत. प्रदर्शनाच्या कालावधीत रविवारी अखेरच्या दिवसापर्यंत देशभरातून 2 लाखाहून अधिक शेतकरी भेट देतील असा अंदाज आहे. आधुनिक तंत्रज्ञान व नवे विचार शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे हे किसान प्रदर्शनाचे मुख्य उद्दिष्ट आहे. यंदा किसान प्रदर्शनात संरक्षित शेती, पाणी नियोजन, कृषी निविष्ठा, यंत्रसामुग्री, पशुधन, जैव ऊर्जा वाटिका व शेती लघु उद्योग अशी विभागवार दालने उभी करण्यात आली आहेत. प्रत्येक दालनात त्या विशिष्ट उद्योगातील कंपन्यांचे स्टॉल शेतकऱ्यांना पाहायला मिळत आहेत. शेतीसाठी लागणारी यंत्रे व उपकरणांचे प्रदर्शन खुल्या जागेत आयोजित केलं. याच ठिकाणी विक्री देखील करण्यात येत आहे. किसान प्रदर्शनाला भारत सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाचा सहभाग लाभलाय. तसेच कृषी विभाग, महाराष्ट्र राज्य आणि इतर मान्यवर संस्थांचाही सहभाग आहे. पूर्वनोंदणी प्रदर्शनाची पूर्वनोंदणी मोबाईलद्वारे करण्याची सोय आहे. 30,000हून अधिक शेतकऱ्यांनी पूर्वनोंदणी केली असून ही संख्या अखेरच्या दिवसापर्यंत 1 लाख ओलांडण्याची अपेक्षा आहे. प्रत्यक्ष प्रदर्शनातील सहभागासोबतच प्रदर्शक कंपन्या किसान डिजिटल प्लॅटफॉर्मवर देखील त्यांच्या उत्पादनांची यादी प्रसिद्ध करू शकतात. या माध्यमातून प्रदर्शकांची माहिती देशाच्या कानाकोपऱ्यातील 10 लाख शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचे योजले आहे. किसान जागर हा शेतीतील महत्त्वाच्या मुद्द्यांवर जनजागृती निर्माण करण्यासाठी सुरू केलेला एक विशेष उपक्रम आहे. मातीच्या आरोग्याचे महत्त्व अधोरेखित करणारा उपक्रम योजना आहे. आपली माती जिवंत आहे का याविषयी विचार करायला उद्युक्त करणे व मातीच्या आरोग्याविषयी जागरूकता वाढवणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
हा उपक्रम सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील जैवतंत्रज्ञान आणि इतर संबंधित विभागांच्या सहकार्याने संयुक्तपणे राबवण्यात येत आहे. मधमाशा शेतीमध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका बजावतात. प्रभावी परागीकरणासाठी मधमाशांची संख्या वाढणे अत्यावश्यक आहे. बसवंत हनीबी पार्क अँड ट्रेनिंग सेंटर यांच्या सहकार्याने परागीकरणाचे महत्त्व आणि मधमाशांना अनुकूल अशा शेती पद्धतींची माहिती शेतकऱ्यांना दिली जाते. प्रदर्शकांना आणि अभ्यागतांना व्यावसायिक चर्चा करण्यासाठी बिझनेस लाऊंजची व्यवस्था करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय उत्पादने आणि व्यवसायाविषयी जाणून घेण्याची संधी या ठिकाणी मिळत आहे. किसान प्रदर्शनाविषयी अधिक माहिती kisan.in या संकेतस्थळावर देखील देण्यात आली असून रविवारी 14 डिसेंबर 2025 रोजी अखेरच्या दिवशी खूप मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. आळंदीतील इंद्रायणी नदीवरील चरोली बुद्रुक ते चरोली खुर्द रस्ता जोडणारा 12 मीटर रुंदीचा श्रीमंत सरसेनापती कहदेराव दाभाडे पूल कमकुवत झालाय. वाहतुकीस धोकादायक झाल्याने या पुलाचे दुरुस्तीचे काम तातडीने सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे हा पूल सर्व प्रकारच्या वाहतुकीस बंद करण्यात आला असून पर्यायी मार्ग देण्यात आला आहे. चाकणमध्ये वाहतूक पोलिसांकडून सर्रास टोईंग कारवाया केल्या जात आहेत. अनेकदा शहरात कारवाईसाठी आलेले पोलीस याबाबत ध्वनिक्षेपकावरून सूचना न देताच कारवाया करतात. त्यामुळे अनेकदा असे वादाचे प्रसंग उभे राहत असल्याचं नागरिक सांगतात. राजगुरुनगर शहर परिसरातील तिगरस्थळ येथे एका गिरडीसमोर अर्धे लिंबू कापून ठेवल्याचा अघोरी प्रकार समोर आलाय. अंधश्रद्धा पाळणाऱ्या काही मंडळींकडून ओढ्याकाठी निर्जन भागात मानवी वावर कमी असतो अशा ठिकाणी लिंबू, नारळ, फुले, अंगारे, धुपारे याचे प्रकार वरचेवर वाढत असताना पाहायला मिळतात. मात्र आता व्यवसायासमोर, घरासमोर असे अघोरी प्रकार होत असल्याची बाब समोर आली आहे. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये शनिवारी 13 डिसेंबर 2025 रोजी नवीन कांद्यांच्या अवकेत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. कांद्याची एकूण आवक 2,550 क्विंटल झाली आहे, तर कांद्याला 1,000 ते 2,500 रुपये एवढा दर मिळाल्याचं बाजार समिती प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. चाकणमधील उद्योजक आणि राजगुरुनगर बँकेचे माजी अध्यक्ष अशोक भुजबळ यांची भाजप उद्योग आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. चाकण नगर परिषद निवडणुकीतील उमेदवार आणि प्रतिनिधी यांनी ईव्हीएम मशीन ज्या भागात ठेवलेल्या आहेत त्या परिसराची पाहणी केली. चाकणमधील सर्व मतदान यंत्रे मीरा मंगल कार्यालय या ठिकाणी ठेवण्यात आलेली असून त्या ठिकाणी जाऊन उमेदवार आणि त्यांच्या काही प्रतिनिधींनी प्रशासनाकडून याबाबतची माहिती घेतली. चाकण सार्वत्रिक निवडणूक 2025 मतमोजणी केंद्र मीरा मंगल कार्यालयामध्ये असून स्ट्रॉंग रूम अतिशय चांगल्या प्रकारे पोलीस संरक्षणामध्ये आहे. आणि इथं पाहिल्यानंतर रजिस्टरमध्ये एंट्री केल्याशिवाय कोणतेही उमेदवार असो किंवा प्रतिनिधी असो यांना आतमध्ये सोडलं जात नाही. या ठिकाणी चाकण नगर परिषदेचे निवडणूक निर्णय अधिकारी, त्यांचे कर्मचारी असतील, पोलीस असतील, त्याचप्रमाणे नागरिकांना पाहण्यासाठी बाहेर CCTV कॅमेऱ्याची व्यवस्था केलेली आहे. आम्ही आतमध्ये गेल्या असता अतिशय चांगल्या प्रकारचं नियोजन निवडणूक आयोगामार्फत केलेलं आहे. तिथं गेल्यानंतर मोबाईल अलाउड नाही. मोबाईल आपण पोलिसांमध्ये एंट्री केल्यानंतर तिथं जमा करावा लागतो. त्याच्यानंतर पोलीस बंदोबस्तामध्ये आम्हाला वर घेऊन जातात आणि तिथे स्ट्रॉंग रूमची सील दाखवलं जातं. CCTV कॅमेरा यंत्रणा चालू आहे की नाही, पोलीस कर्मचारी आहेत की नाहीत, हे सर्व बाबी आम्ही तपासून पाहिल्यानंतर अतिशय चांगल्या प्रकारे नियोजन आणि स्ट्रॉंग रूमची सुरक्षा कडेकोट बंदोबस्तात असून कसल्याही प्रकारच्या अफवावर नागरिकांनी विश्वास ठेवू नये. निवडणूक आयोगामार्फत अतिशय चांगल्या प्रकारे सुरक्षाच्या व्यवस्था केलेली आहे. निश्चितच चांगल्या प्रकारची सुरक्षा देऊन नागरिकांना योग्य तो निर्णय होईल अशी अपेक्षा आहे. मध्ये आम्ही आज पाहणी करत असताना पोलिसांचा कडक बंदोबस्त आहे. चारही साईडनी कॅमेरे चालू आहे आणि एक नंबर मी सगळं टोटल अख्खं एकदम व्यवस्थित नियोजन आहे निवडणूक आयोगाचं. इथे कसल्या प्रकारचं काही फ्रॉड चालू नाही. लोकांच्या अफवावरती तुम्ही विश्वास ठेवू नका. जे काय आहे ते सगळं व्यवस्थित होणार आहे. CCTVमध्ये कॅमेऱ्यामध्ये चालू आहे. कमीत कमी 40-50 पोलीस इथं कंटिन्यू 24 तास ऑन ड्युटी आहे. त्याच्यामुळं जे काय आहे ते व्यवस्थित.
नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात खेडचे आमदार बाबाजी काळे यांनी शनिवारी 13 डिसेंबर रोजी तालुक्यातील अनेक विषयांवर भाष्य केलं. तसंच पुनर्वसनात घोटाळे एजंट सोबत भागीदारी असलेले अधिकारी त्यांची थेट नावे घेत शासनाचे या सर्व गैरप्रकारांकडे लक्ष वेधून घेतलंय. आमदार काळे यांच्या आक्रमक भूमिकेनं अनेकांचं बिंग फुटणार आहे. आमदार काळे नेमकं काय म्हणाले ते पाहूयात. त्याबद्दल आपले धन्यवाद. आत्ताच आदरणीय रवी राणा साहेबांनी सांगितलं की विरोधकांनी सत्ताधारी पक्षाचं काही ठिकाणी स्वागत केलं, काही मंत्री महोदयांनी चांगले निर्णय घेतले, त्याबद्दल त्यांचं स्वागतही केलं. परंतु काही गोष्टी आजपर्यंत 1 वर्ष आम्ही पाहतोय, आम्ही नवीन आमदार आहोत, पण कोणत्याही स्वरूपाचं त्या ठिकाणी महत्त्वाची कामं करण्यासाठी सरकारचं सहकार्य आम्हाला त्या ठिकाणी झालेलं नाही आहे. आणि त्या माध्यमातून सरकारला आमची विनंती आहे की ठीक आहे, कामं तुमचीही काही झालेली नाही आहे, बजेटला आपल्याकडे पैसे नाही आहेत, परंतु तरीसुद्धा ज्या गोष्टी किंवा जे विभाग आपल्या हातामध्ये आहे त्यामध्ये गृह विभाग आपल्या हातामध्ये आहे. आणि गृह विभागाच्या माध्यमातून सध्या एक गोष्ट महत्त्वाची होणं गरजेचं आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या शहरांसहित काही छोट्या मोठ्या गावातून सुद्धा 200 ते 300 लहान बालकं मुली बेपत्ता झाल्याचं समजतंय. आणि त्या भूमिकेतून फार मोठं रॅकेट त्या ठिकाणी कार्यरत आहे. या सर्व रॅकेटची चौकशी पोलीस यंत्रणेमार्फत त्वरित होण्यासाठी शासनाला या ठिकाणी विनंती करतो. ही सर्व मुलं मोठ्याची नसून सर्वसामान्य गोरगरिबाची आहे, त्यामुळे त्यांना न्याय मिळावा. आमच्या खेड तालुक्यामध्ये MIDC विभागामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये गुन्हेगारी आहे आणि ती गुन्हेगारी जर त्या ठिकाणी थांबवायची असेल तर पोलीस प्रशासनाने प्रत्येक भागामध्ये त्या ठिकाणी योग्य ते काम करणं गरजेचं आहे. त्यावर नियंत्रण आणण्यासाठी यंत्रणेनं तातडीनं निर्णय घेऊन अशाच पद्धतीनं आज पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनमधून आम्ही तातडीने एक विषय मांडणार होतो, परंतु संधी दिली नाही. पण तरीसुद्धा या प्रस्तावाच्या माध्यमातून शासनाला आपल्या माध्यमातून या ठिकाणी सूचित करू इच्छितो की खेड तालुक्यामध्ये खराबवाडी गावामध्ये फतेजा कंपनी मोठी होती, तिचं लिक्विडेशनमध्ये ती कंपनी बंद झाली आणि 600 कामगारांना घरी जावं लागलं. त्यांच्या कुटुंबावर त्या ठिकाणी अन्याय झालेला आहे. फक्त 2 लाख रुपये देऊन त्यांच्यावर या ठिकाणी त्यांना घरी पाठवून शासनाला माझी विनंती आहे की भविष्य निर्वाह निधीसह संबंधितांना कंपनीनं हिशोब चुकता केला पाहिजे आणि त्या 600 कुटुंबाला आधार देण्याचं काम शासनानं या ठिकाणी करणं गरजेचं आहे. संबंधित कंपनीला आदेश देऊन त्या ठिकाणी सहकार्य करावं. त्या माध्यमातून खऱ्या अर्थानं ग्रामीण भागामध्ये गावोगावी या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्था सांभाळण्याचं काम शेतकरी कुटुंबातील सर्व भागातील गाव कामगार पोलीस पाटील करत असतात आणि त्या गाव कामगार पोलीस पाटलांचं शासनानं पाठीमागं मानधन 15,000वर नेलं, त्याबद्दल शासनाला धन्यवाद देतो. परंतु अजूनही त्यांच्या काही मागण्या असल्यामुळं जवळजवळ 15,000 ते 20,000 पोलीस पाटील आपल्या अधिवेशन कालावधीमध्ये नागपूरला आले होते. त्यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही गेलेलो असताना शासनाकडून आपल्या मागण्या मान्य होतील असा त्यांना शब्द दिला आणि त्या माध्यमातून त्यांच्या रास्त मागण्या आहेत की रिटायरमेंटचं वय 60 वरून 65 वर्ष वयोमर्यादा व्हावी. त्याचबरोबर त्या रिन्युअल सिस्टीम जी आहे त्यांच्या पोलीस पाटील पदाची ती बंद व्हावी आणि इतरही त्यांना सुविधा मिळाव्या अशा अनेक मागण्या त्या ठिकाणी आहेत. आणि त्या माध्यमातून पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून चाकण आणि परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये MIDC आणि नागरीकरण वाढल्यामुळं मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी ट्रॅफिक होते. PMRDAच्या माध्यमातून असेल, MIDCच्या माध्यमातून असेल, PWDच्या माध्यमातून असेल, नगर परिषदेच्या माध्यमातून असेल, वेगवेगळ्या MSIDCच्या माध्यमातून असेल, वेगवेगळ्या विभागातून माननीय पालकमंत्री महोदय आदरणीय अजितदादा पाटील असतील, अजितदादा पवार असतील, शिवेंद्रराजे असतील आणि त्याचबरोबर संबंधित विभागाचे अधिकारी, PMRDचे आयुक्त असतील, जिल्हाधिकारी असतील, शिव असतील आणि त्यांनी या ठिकाणी तातडीनं
त्या ठिकाणी काही गोष्टी केल्या. प्राधान्यानं पाठपुरावा करून 500 ते 600 कोटी रुपये त्या ठिकाणी मंजूर झाले. त्याची कामं प्रगतीपथावर आता सुरू होतील आणि ती कामं सुरू होत असताना तेवढ्यावर फक्त आधारित राहून उपयोग नाही आहे. परंतु नाशिक फाटा ते खेड आणि हा जो इलेव्हेटेड रोड आहे त्याचं टेंडर त्या ठिकाणी लवकर व्हावं म्हणून शासनानं त्या ठिकाणी प्रयत्न करावेत. त्याचबरोबर चाकण, शिक्रापूर, तळेगाव जो रस्ता आहे त्याच्यासाठी सुद्धा BOT तत्वावर टेंडर प्रक्रिया सुरू आहे आणि त्या दुरुस्तीसाठी वायडनिंगसाठी सुद्धा 60 कोटी रुपये त्या ठिकाणी मंजूर झाले. त्याचंही काम लवकर, परंतु त्या ठिकाणी टेंडर प्रक्रिया लवकर वायडनिंगसाठी सुद्धा 60 कोटी रुपये त्या ठिकाणी मंजूर झाले. त्याचंही काम लवकर सुरू होईल. परंतु त्या ठिकाणी टेंडर प्रक्रिया लवकर होऊन तो चाकण शिक्रापूर रस्ता इलेव्हेटेड लवकर व्हावा की जेणेकरून त्या ठिकाणी ट्रॅफिकची समस्या सुटेल. परंतु त्याही व्यतिरिक्त मागच्या अधिवेशनामध्ये आम्ही आंदोलन केलं होतं की ट्रॅफिकच्या संदर्भात पोलीस यंत्रणा, ट्रॅफिक पोलीस असतील किंवा स्थानिक पोलीस असतील यांच्या माध्यमातून ती यंत्रणा अधिकची कार्यान्वित व्हावी की जेणेकरून लोकांवर त्या ठिकाणी अन्याय होणार नाही. खेड तालुक्यामध्ये आमच्या 3 धरणं आहेत आणि 3ही धरणं होत असताना या ठिकाणी सर्वसामान्य आदिवासी भागातील लोकांच्या, गोरगरिबांच्या, पश्चिम भागातील जमिनी त्या ठिकाणी गेले 35 वर्ष चासकामान धरण असेल, कळमुडी असेल, भामा आसखेड धरणातील लोक शासनाची वाट पाहतात. त्यांना अद्यापही पुनर्वसनाच्या माध्यमातून जमिनी मिळाल्या नाहीत. ज्या तालुक्यामध्ये त्यांना जमिनी मिळाल्या आहेत त्या तालुक्यातील काही मंडळी त्यांना ताबे देत नाही. अशा परिस्थितीमध्ये तालुक्यात, आमच्या खेड तालुक्यामध्ये गुंजवणी टेमघरच्या लोकांना सुद्धा या ठिकाणी अधिकारात नसताना जमिनीचं वाटप चालू आहे. एजंटांच्या माध्यमातून हे जे वाटप चालू आहे याला पूर्णपणे पुनर्वसन विभाग, जिल्हा पुनर्वसन अधिकारी स्वप्नील मोरे हा माणूस खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी शेतकऱ्यांना, पुनर्वसनच्या शेतकऱ्यांना मदत करत नाही. एजंटांबरोबर भागीदारी असल्याचं त्यांचं कळतंय. त्यामुळं त्या व्यक्तीची तात्काळ निलंबन होऊन त्यांची कार्यालयीन किंवा प्रशासकीय चौकशी आयुक्तांच्या माध्यमातून व्हावी असं या प्रस्तावाच्या माध्यमातून शासनाला या ठिकाणी सूचित करतो आणि सर्व शेतकऱ्यांना पुनर्वसनच्या माध्यमातून न्याय मिळावा. विशेष गोष्ट म्हणजे ज्यांना पुनर्वसन मिळालं तिथं गरज आली, परंतु ज्या नागरी सुविधा होणं गरजेचं होतं, पाण्याची व्यवस्था, गटरची व्यवस्था, शाळा असेल, अंगणवाडी असेल, इतर सुविधा असतील, कोणत्याही स्वरूपाच्या नागरी सुविधा, जनसुविधा त्या ठिकाणी त्या विभागाकडून झालेल्या नाही आहेत. त्याला तात्काळ निधी मिळावा. पुनर्वसन गावठांसाठी अक्वायर केलेल्या जमिनी एजंटांनी दुसऱ्याच्या नावावर प्रस्ताव भरून त्या जमिनीवर लाखो रुपये गुंठ्यानं त्या ठिकाणी प्लॉटिंग सुरू केलेलं आहे. त्या संदर्भात आयुक्तांनी त्या संबंधित जमिनीचे खरेदी विक्री व्यवहार थांबवण्यासाठी आदेश देऊनही त्या ठिकाणी शासकीय यंत्रणा, महसूल विभाग ऐकण्याच्या तयारीत नाही आहे. शासनामार्फत मला विनंती आहे की एजंटामार्फत ज्या गावठांच्या जागा विक्री होत आहे त्या ठिकाणी थांबवणं गरजेचं आहे. अध्यक्ष महोदय, खेड, चाकण, आळंदी भागात नागरीकरण मोठ्या प्रमाणामध्ये आहे. त्यामुळं प्रदूषणाचा विळखा त्या संपूर्ण भीमा, भामा, इंद्रायणी, आरळा नदीवर या ठिकाणी पडलेला आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये आज आणि काल आणि आज 2 दिवस आपण पाहतोय की संपूर्ण महाराष्ट्राचं दैवत जगद्गुरू संत ज्ञानेश्वर महाराजांची पावनभूमी आणि त्यामध्ये इंद्रायणी नदी, त्या इंद्रायणी नदीचं प्रदूषण मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी वाढलेलं आहे. त्या प्रदूषणाच्या माध्यमातून सभोवतालच्या कंपन्या आणि ज्या रहिवासी स्कीम आहेत यांचं मोठ्या प्रमाणामध्ये दूषित पाणी त्या ठिकाणी सोडलं जातं आणि त्यामुळं त्या नदीमध्ये मासे मरून वर आलेले आहेत. आरोग्याच्या हिशोबानं दुर्गंधी पसरलेली आहे. तात्काळ त्या ठिकाणी त्याचं प्रयोजन होऊन त्या ठिकाणी सहकार्य करावं. वारकरी असतील आणि आळंदीकर नागरिक यांना दिलासा देण्याचं काम त्या माध्यमातून व्हावं. 2016च्या लोकसंख्येनुसार या ठिकाणी पाणी वापरासह सांडपाणी योजना निश्चित करणे आवश्यक आहे. त्यासाठी 2000 कोटी रुपयाची आवश्यकता आहे. PMRDकडून 1209 कोटी रुपयाची मान्यता कालच मुख्यमंत्री महोदय, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय आणि आम्ही सर्व मंडळी त्या ठिकाणी होतो. त्या ठिकाणी मान्यता मिळाली
सदर टेंडर प्रक्रिया लवकर होऊन उर्वरित जे आपल्या प्रदूषणाचं काम आहे ते लवकर व्हावं. MIDCच्या भागामध्ये त्या ठिकाणी MIDCच्या कंपन्यांचा कचरा, काही कचरा गोळा करणारे किंवा ट्रान्सपोर्ट करणारे ठेकेदार बांबोली आणि त्या परिसरामध्ये नागरी वस्तीमध्ये त्या ठिकाणी जाळत आहे. धुराचे लोट मोठ्या मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी होत आहेत आणि त्याच्याही बातम्या मोठ्या प्रमाणामध्ये होऊन तो धूर त्या ठिकाणी रोडवर येऊन ॲक्सिडेंट मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे. संबंधित कचऱ्याच्या ठेकेदारांवर कारवाई व्हावी. पिंपरी चिंचवडमध्ये पकडलेली कुत्री आमच्या खेड तालुक्यामध्ये आळंदी घाट असेल, भंडारा डोंगर पायथा असेल आणि इतर ठिकाणी आणून सोडल्यामुळं कामगारांना किंवा सर्व प्रवाशांना त्या ठिकाणी चावली जातात आणि त्यामुळं या ठिकाणी त्याचा बंदोबस्त व्हावा. आणि अशा माध्यमातून अनेक मागण्या या ठिकाणी होत असताना 1-2 मिनिट फक्त साहेब आपली घेतो, अध्यक्ष महोदय, सभागृहाची घेतो. ग्रामीण भाग खेड तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहे. पश्चिम भाग, पूर्व भाग, दक्षिण, उत्तर अशा भागामध्ये ST बस सेवा गेल्या अनेक वर्षाच्या बस त्या ठिकाणी आहेत, त्या खिळखिळ्या झाल्यात, त्यांची दुरावस्था झालेली आहे. अशातच 15 बस त्या ठिकाणी खेड तालुक्याला मिळाल्या, परंतु खेड बस स्टँडला तेवढ्या पुरेशा नसून त्यातल्याही काही बस या ठिकाणी लॉंग रूटला दिल्या जातात. त्यामुळं कॉलेजला, शाळेला येणाऱ्या विद्यार्थिनींची मोठी हाल होतात आणि रात्रीच्या वेळेस जाणारे शेतकरी, मुंबईकर मंडळी किंवा बाहेरगावी असणाऱ्या कामगारांना मोठा त्रास सहन करावा लागतो. मला परिवहन विभागाला विनंती आहे, आपल्या माध्यमातून आपण सूचना करून खेड तालुक्याला अधिकच्या बस मिळून त्या ठिकाणी ST व्यवस्था सुरळीत व्हावी. शिरोली, शिरूर, वांद्रा, कर्जत, उरण, पनवेल रस्ता हा जर झाला तर ट्रॅफिकच्या माध्यमातून त्या ठिकाणी मोठा दिलासा मिळेल. पश्चिम भागामध्ये यापूर्वी अधिवेशनामध्ये अनेक वेळा विषय मांडला की पदरवाडी पुनर्वसन, भीमाशंकरजवळ एक छोटी वाडी आहे, ती दरी ते 16च कुटुंब त्या ठिकाणी राहतात, परंतु त्या कुटुंबांना जाण्यासाठी रस्ता नाही आहे, शाळा नाही आहे, इतर अनेक गोष्टी आहे. माळीन आणि इर्शालवाडीसारखे त्या ठिकाणी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. उपसंचालक भूगर्भीय सर्वेक्षण आळंदी रोड यांच्या माध्यमातून सर्वेक्षण झालं, त्या ठिकाणी त्यांचं पुनर्वसन होऊन त्या लोकांना नवीन घरं मिळणं या ठिकाणी गरजेचं आहे. पूर्ण करा. फक्त 2च मिनिटं विनंती आहे, लगेच संपवतो. ट्रान्सफॉर्मर चोरीचं प्रमाण खेड तालुक्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे. झालं त्या ठिकाणी त्यांचं पुनर्वसन होऊन त्या लोकांना नवीन घरं मिळणं या ट्रान्सफॉर्मर चोरीचं प्रमाण खेड तालुक्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे. तेच चोरीचे ट्रान्सफॉर्मर MIDCमध्ये खाजगी कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून कंपनीमध्ये लावले जातात आणि त्यासाठी जे FIR दाखल झाला होता त्याची चौकशी होऊन संबंधितावर त्या ठिकाणी गुन्हे दाखल होणं गरजेचं आहे, त्याची चौकशी होणं गरजेचं आहे. आणि महत्त्वाचा विषय की खेड तालुक्यामध्ये डॉक्टर भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांचा ST स्टँड समोर पूर्णाकृती पुतळा व्हावा, त्या ठिकाणी त्यांचं भव्य स्मारक व्हावं आणि तालुक्याच्या हिशोबानं त्या सर्व गोष्टीसाठी 3 कोटी रुपयाचा निधी अपेक्षित आहे. तो निधी सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून किंवा वेगवेगळ्या माध्यमातून त्या ठिकाणी मिळावा. या ठिकाणी जागतिक लेखक, कवी, साहित्यिक नामदेवराव ढसाळ यांचं जन्मगाव आहे आमच्या खेड तालुक्यामध्ये पूर आहे. त्यांच्या जन्मगावाची आठवण म्हणून खऱ्या अर्थानं त्यांनी लिहिलेलं साहित्य, त्याची आठवण म्हणून खेड तालुक्यामध्ये त्यांच्या स्मृती आठवणींना उजाळा म्हणून एक स्मारक व्हावं, त्याच्यासाठी सुद्धा जागा आणि निधी मिळावा. आणि त्याचबरोबर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचंही स्मारक त्या ठिकाणी व्हावं. अशा प्रकारच्या अनेक मागण्या या ठिकाणी आपल्या या प्रस्तावाच्या माध्यमातून शासनाला करू इच्छितो. आणि त्या माध्यमातून खऱ्या अर्थानं अध्यक्ष महोदय, आज पहिल्यांदा मला सर्व विषय मांडण्यासाठी आपण वेळ दिला. कायमस्वरूपी तुम्हीच त्या ठिकाणी खुर्चीवर राहावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. सदस्य राजकुमारजी बडोले. कुरुळी तालुका खेड येथे महाराष्ट्र शासन ग्रामविकास आणि पंचायत राज विभागाच्या सूचनेनं मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत व्याख्यान झालं. शिक्षणाचे महत्त्व आणि दर्जा या विषयावर आयोजित व्याख्यानात प्राध्यापक दिगंबर ढोकळे यांनी विविध विषयांवर अत्यंत मार्मिक उदाहरणं देऊन ग्रामस्थ विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं.
खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये शनिवारी 13 डिसेंबर 2025 रोजी तरकारी मालाची आवक आणि भाव काय होते हे जाणून घेऊया. खेड कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार महात्मा फुले मार्केट यार्ड या ठिकाणी फळभाज्या असेल पालेभाज्या असेल यांची आवक हे कमी झालेली आहे, परंतु भावसुद्धा थोडे कमीच झालेले कारण की बाजारात गिराईकसुद्धा एक कमी प्रमाणात आहे. आज रोजी कोबी असेल, कोबी 15 ते 20 रुपये किलो आहे, फुलावरसुद्धा 10 ते 15 रुपये किलो आहे. वांग्याचे भाव टिकून आहे, वांगी 60 ते 70 रुपये किलो आहे. टमाट्याचे थोडे भाव वाढलेले आहेत, टमाटे 35 ते 38 रुपये किलो आहे. कारल्याचे भाव वाढलेले आहेत, कारले 60 ते 70 रुपये किलो आहे. गवारी 90 ते 110 रुपये किलो आहे. दुधी भोपळा 20 ते 25 रुपये किलो आहे. डांगर भोपळा 20 रुपये किलो आहे. शेवग्याचे भाव टिकून आहेत, शेवगा 200 ते 250 रुपये किलो आहे. मिरचीसुद्धा काळी मिरची असेल, काळी मिरची 40 ते 45 रुपये भाव वाढलेले आहेत. त्याचप्रमाणे ज्वेलरी मिरची असेल, ज्वेलरी 60 ते 70 रुपये किलो आहे. दोडका 40 ते 45 रुपये किलो आहे. शिमला मिरचीचे भाव कमी झालेले आहेत, शिमला मिरची 30 ते 40 रुपये किलो आहे. श्रावणी घेवडासुद्धा 30 ते 40 रुपये किलो आहे. वालवरसुद्धा 30 ते 35 रुपये किलो आहे. चवळीचे भाव टिकून आहेत, चवळी 40 रुपये किलो आहे. त्याचप्रमाणे तोंडलीसुद्धा भाव टिकून आहेत, तोंडलीसुद्धा 40 रुपये किलो आहे. राजम्याचे भाव कमी झालेले आहेत, राजमा 40 ते 50 रुपये किलो आहे. पावटासुद्धा 60 रुपये किलो आहे. भेंडीसुद्धा 60 ते 65 रुपये किलो आहे. गाजर 20 ते 25 रुपये किलो आहे. घोसाळीसुद्धा 30 रुपये किलो आहे. बीट हे 20 रुपये किलो आहे. काकडी 10 ते 15 रुपये किलो आहे. तूर 50 ते 60 रुपये किलो आहे. पापडीसुद्धा 40 ते 50 रुपये किलो आहे. वाटाण्याचे भाव कमी झालेले आहेत, वाटाणा 50 ते 60 रुपये किलो आहे. सर्वसाधारण फळभाज्यांची ही स्थिती आहे. पालेभाज्या असेल, मेथी असेल, मेथी 10 ते 15 रुपयाला गड्डी आहे. त्याचप्रमाणे कोथिंबीरसुद्धा 15 रुपयाला गड्डी आहे. त्याचप्रमाणे पालक असेल, पालकसुद्धा 10 ते 15 रुपयाला गड्डी आहे. शापू 15 ते 20 रुपयाला गड्डी आहे. सर्वसाधारण बाजारामध्ये अशी स्थिती आहे. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.